म्हणजे कोणाची बहीण? महाराजांची? महाराजांची नाही, ती दुसरीच बहीण आली. हा, म्हणजे महाराजाची तिथे एक महिला राहायला आली. राहायला महिला आली. कोण होती ती महिला? कुठली होती? काय? ती एक महिला होती, तिचं दावजेची वाडी माहेर आहे. मग माहिती झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आळंदीचा मठ कुणाच्या नावावर आहे. मग त्या आळंदीचा मठ कुणाच्या नावावर आहे म्हणले, मग तो आळंदीचा मठ निघाला त्या बाईच्या पोराच्या नावावर. मधव्या ट्रस्टची प्रॉपर्टी ती एकनाथ बाबाचीच राहावं, त्याच्यात कुणीही हे करून जी गेलंय का महाग. ह्यांनी दानपेटीतले पैसे 12 एकर जमीन घेतली बराडावर. एक रतन बाबा, दुसरे सुशन गुरुजी, तिसऱ्या त्या ताई, कोण त्या तिघाची आई. त्या तिघाच्या आईला माहिती असेल काय तेव्हा हे बाबा पंक्चर होते. ते तुम्ही संन्यासी आहात ना, तुम्हाला ह्या तिघाचा पुळका कशामुळं? मग तुमचं आता आम्ही जर का विवाह वयात काढा, माझे ते आजोबासारखे येतं, मी त्यांच्या चारित्र्याला कालिमा लावणं म्हणजे एक माझी निंदनी बात आहे. एक मी हां, मी त्यांचा विषय तो काढू नये, पण ह्या तिन्ही पोरांनी ह्या प्रॉपर्टीला हात घातल्यामुळं आम्हाला त्या बाबाकडे जावं लागायला लागलं. मागच्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांमध्ये जे काही भ्रष्टाचार होत आहेत ते भ्रष्टाचार बोकाळलेले आहेत. खरं तर आम्हाला या धार्मिक स्तराबद्दल काही बोलायचं झालं तर थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक पाऊल मागे टाकावं लागतो. कारण तिथं धार्मिक विषय येतो, धर्माचा विषय येतो, तिथं आध्यात्मिक विषय येतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना वारंवार तुम्ही असेच विषय घेऊन येत आहेत असं लोकांना वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला कुठेतरी थोडंफार थांबावं लागतं, की काही लोकांचं प्रेशर येतं. धर्माच्या आडून काही लोक आम्हाला थोडंसं जाब विचारण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही बदनामी करतायत किंवा मग काही विनाकारण तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाबद्दल काहीतरी वेगळं पसरवत आहेत असं म्हणत असतात. मात्र सत्यता काही झाकून येत नाही किंवा मग जी सत्यता असते तिचा काही झाकली जात नाही. अशाच प्रकारचा एक सासुरा येथील संत एकनाथ महाराजांच्या मठाचा विषय आहे. आणि धार्मिक स्थळाबद्दल अनेक लोकांना आस्था असते, त्याबद्दल फार प्रेम असतं. आणि गावामध्ये मंदिरं असतात, धार्मिक स्थळं असतात, प्रेरणास्थळं असतात, तिथे जाऊन लोक नतमस्तक होत असतात, काही साकडे घालत असतात आणि त्यानुसार वागत असतात. मात्र त्याच धार्मिक स्थळाबद्दल जर काही भ्रष्टाचार होत असेल, धार्मिक स्थळाच्या नावाखाली त्याच्या पडद्याआडून काही लोक आपलं घरं व्यवसाय चालवत असतील, ते अत्यंत धोकादायक आणि निंदनीय आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल संत एकनाथ महाराजचं मठ आहे तिथं नेमकं काय चाललं आहे, तक्रारदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार केलेली आहे की तिथली जी काही मिळकत आहे किंवा मग तिथली जी गडाची मठाची जी काही जमीन आहे ते कुणीतरी वेगळेच काहीतरी पोचत आहेत किंवा मग कोणाला तरी दिली जाते, पैशाचा काही हिशोब नाही आहे. या सगळ्या गोष्टीबद्दलची तक्रार धर्मादाय आयुक्ताकडे केलेली होती. माझ्यासोबत ते पालवे आहेत, विचारणार आहे कसली तक्रार आहे, तुम्हाला संत एकनाथ महाराज मठाबद्दल काय माहिती आहे आणि तुम्हाला का वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार आहेत, कशी माहिती आहे तुमच्याकडे? आम्हाला माहिती आहे ना त्याची, म्हणजे असं माहिती की तिथं एवढा भ्रष्टाचार व्हायला लागला आहे. आणि ते जर आम्ही विचारायला गेलोत कुणी, आता जिथं तिथं जर गेलं तर कुठं पाण्याची सोय, जेवणाची सोय किंवा तिथं मठात जे सुविधा फॅन असतात, जर एखाद्या वेळेस लाईट गेली, ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी जर लाईट गेली तर अक्षरशः दिवे लावून आम्हाला कीर्तनाला बसावं पण लागतं. महाराज पण कीर्तन तसेच करतात. मग तिथं ना इन्व्हर्टर ना कॅमेरे ना काहीच नाही. आणि जर तिथं काय आम्ही जर विचारायला गेलं की असं का आपल्या मठाला, आपलं एवढं मोठं देवस्थान आहे की जसं आपलं बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड आहे, श्री क्षेत्र भगवानगड आहे, तसं एक आमच्या केज तालुक्यात एक सासुरा गाव आहे. मग त्या सासुरा गावात 126 वर्षे पायी वारी केलेली जागृत देवस्थान आमचे संत एकनाथ महाराज. हां, मग त्या एकनाथ महाराजाच्या गादीवर आमचे रतन महाराज बसले. मग आता त्या रतन महाराजांनी काय केलं की त्यांनी आतापासून त्यांचा प्रवास कसा केला, आम्ही कुणी आख्या गावाने आमच्या काही लक्ष दिलेलं नाही, विचारलं नाही, काही नाही. मग जसं चालतंय तसं चालू द्या. त्यांची काही भजण्याची ह्याची त्याची पिळवणूक होत होती, पण आम्ही काही त्याच्यावर लक्ष दिलेलं नव्हतं. मग आता भजण्याची पिळवणूक होत होते, भजन त्यांनी 12 वर्षे त्या मठात होऊ दिलेलं नाही. मग भजण्याने काही बाबा केलं बाहेर भजन. मग नंतर मठात जर जायचं म्हणलं तर तिथं एक सेवेसाठी आलेल्या एक तिथं आज कमी जास्त एक 40 वर्षापासून एक महिला राहत होती. हां, त्या महाराजाच्या मठात त्यांची बहीण एक होती. मग त्यांची बहीण म्हातारी झाल्यावर ह्यांची पुन्हा बहीण आली, बारकी बहीण आली. म्हणजे कोणाची बहीण? महाराजांची? महाराजांची नाही, ती दुसरीच बहीण आली. हा, म्हणजे महाराजाची तिथे एक महिला राहायला आली. कोण होती ती महिला? कुठली होती? काय? ती एक महिला होती, तिचं दावजेची वाडी माहेर आहे. तर ती बालपणापासून तिथं राहायला आली ती. मग ती जरा थकली की मग दुसरी तिची बहीण
खर्ड्याच्या वाडीची आली. ती खर्ड्याची वाडी दिलेली होती ती. मग ती खर्ड्याच्या वाडीची ती महिला आल्यावर मग त्या दोघी बहिणी तिथं राहायला लागल्या. मग ह्या बारक्या बहिणीचे मुलं, तिला 3 मुलं तिथंच झाले आमच्या तिथं. मग येणं जाणं आमच्या गावाने अजिबात काही त्यांच्यावर ऑप्शन घेतलं नाही, काय करतात विचारलं नाही, तुमचं चालतंय चालू द्या. पण असं करता करता त्यांच्यातला एक शिक्षक झाला. एक म्हणजे इतक्या दिवस आम्ही डोळे झाकून बसलो बरं का गावातले लोक. मग एक शिक्षक झाला, एक तेच लहान होता तो मधवा महाराज झाला. मग त्या महाराजाला काय केलं, आळंदीचा मठ महाराजाच्या नावावर करून दिला. कोणाचा मठ आहे तो आळंदीचा? त्या आळंदीचा मठ संत एकनाथ महाराजाचा मठ. म्हणजे जे सासुऱ्याचा मठ आहे त्याचाच मठ आहे आळंदीला. त्यांच्या दुसरी एखादी शाखा वगैरे आपण म्हणतो की त्यांचा दुसरा मठ, ते कोणाला दिला तुम्ही? तो त्या बाईच्या पोराला दिला. ते कसं नातं आहे मला कळलं नाही, म्हणजे प्रेक्षकांनाही कळलं पाहिजे आमच्या की ती महाराज आहे रतन महाराज. रतन महाराजांसोबत एक महिला राहायला आली. कधीचा काळ होता तो काळ? आता ती महिला, आता ते मुलं, तिचे जे मोठा मुलगा आहे तो कमीत कमी 50-52 वर्षाचा. कदाचित हा 40 वर्षाच्या पुढचा काळ आहे, 50 वर्षाचा. तेव्हापासून तिथं राहायला होती ती महिला. तेव्हापासून तिथं राहायला होती. त्या महिलेचे मुलं आहेत का हे आता? ते महिलेचे मुलं आहेत. ते कोण आहे त्यांचे नाते? महाराजांचे कोणी नातेवाईक असतील वगैरे कोणी नाहीत ते. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर जायचं नाहीये. देवस्थान हे सगळ्यासाठी असतं. आणि त्या देवस्थानाचा असा त्यांनी आता पुढं हे करीत आणला की मग ते राहू द्या, कारभार करतेत करू द्या, सगळा कारभार जे पूर्ण कारभार जे करतात ते फक्त ती 3 मुलंच करतात त्यांची. मग आता ते 3 मुलं कारभार करतात. काही एकही असं काळ रेग सुद्धा गावातल्या एकाही माणसाला सांगत नाहीत. जर गावातलं कोणी विचारित नाही, मग जर कोणी विचारायला जर गेलं, बाबा असं असतं, बाबा डायरेक्ट असं काय म्हणतात, तुझा खोटा उपटन, तुझा वंश बुडन, तुझं वाटोळं होईन, हे असल्या शिव्या सरापाला भिवून गाववाल्यांनी काही तिकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे काय आध्यात्मिक भीती घालतात महाराज? आध्यात्मिक भीती घालतात बाबा, की तुमचं वाटोळं होईन, मी तपचर्या माणूस आहे. मग असं त्या भीतीपुटी कुणीच तिथं त्या मठाकडे लक्ष दिलेलं नाही. मठाची काय नुकसान आहे मला कळलं नाही, की महाराज आणले, महाराज तिथं आहेत, महाराजासोबत तिथं कोण महिला राहतात, त्यांची मुलं मोठी झाली, सगळा कार्यभार बघतात, ती मठाचं देवाणघेवाण करतात. नुकसान काय आहे गावकऱ्यांची आणि मठाचे नुकसान काय आहे? गावकऱ्यांची आणि नुकसान मठाची. त्या ताई तिथं राहिल्या होत्या, तर त्या ताईनं पूर्ण घेत कारभार सगळा हातात घेतला. म्हणजे मी काही लोकांच्या सांगावांगीवर बघत नाही. मी एके दिवशी घरी गेले त्यांच्या, तर त्या घरी गेल्यावर मी असं त्यांच्याकडे गेले, बसले, तर त्या अशा उठल्या, अशा म्हणल्या की माझीच म्हणजे त्यांनी विषय काढला गादीवर बसविण्याचा. मी महाराजाच्या गोष्टीवर तर खोटं बोलणार नाही. मी पण त्याच्यातली एक रामकृष्ण हरी आध्यात्मिकच आहे. पण मी घरात गेले, त्यांना बोलले, बसले, तर त्या काय म्हणल्या की मला एवढं टेन्शन आलंय. म्हणलं ताई कशाचं? म्हणल्या मी कुणाला सांगू गा आता टेन्शन, माझं लय टेन्शन. म्हणलं नेमकं काय झालं? म्हणल्या त्या केशानं जे उत्तराधिकारी आणलाय, तर त्या केशानं खूपच लोकांचे पैसे उपटाउपटी केली. आणि इथं जे हे मठाचं दुसरं एक बांधकाम चालू आहे, त्याचं टेन्शन आलंय. तर मी म्हणलं तुम्ही कशाला टेन्शन घेता ताई, गाववाले बघतील ना, ह्याचं गाववाले बघतील, तुम्ही कशाला घेता? म्हणल्या त्या गाववाले एक बिलकुल बघणार नाहीत, बघतील ती माझी 3 पोरं बघतील. मठाचा सगळा कारभार? हा, मठाचा कारभार सगळा. ती काय म्हणली? केशव जे कोणी आणले होते ते उत्तराधिकारी. म्हणजे महाराजांचं वय काय आहे आता? ते रतन महाराजांचं वय काय? रतन महाराजांचं वय आता त्यांचं ते तर म्हणतात माझं 100च्या पुढे गेले. मग आता उत्तराधिकारी नेमला नाहीये का? अजून नेमलं ना. कोण आहेत ते? 4 वर्ष झालं. केशव महाराज नंदागोवळाचे गीते ते आणले, त्यांनीच आणले, आम्ही नाही आणले. त्यांच्याकडे आता सगळे ऍक्सेस, म्हणजे त्यांच्याकडे काही दिले नाही का? तुमच्याकडे अधिकार दिले नाहीत? नाही, काय नाही दिले अधिकार. उत्तराधिकारी असून दिले नाहीत का? रतन महाराजांनी त्यांचा तो पदभार सोडला नाही सोडला. केशव कशाला आणले महाराज? त्यांनीच आणले, आम्हाला काहीच माहित नाही गावालेली. मग आता केशव महाराजांचं काय म्हणणं आहे? मग आता केशव महाराजांचं म्हणणं आहे, केशव महाराज इथं आले. मग केशव महाराज आल्यावर त्यांनी काय केलं, मग थोडा तर काहीतरी कारभार विचारला किंवा माहिती झाला. मग माहिती झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आळंदीचा मठ कुणाच्या नावावर आहे. मग त्या आळंदीचा मठ कुणाच्या नावावर आहे म्हणले, मग तो आळंदीचा मठ निघला त्या बाईच्या पोराच्या नावावर, मधव्या. मग ते कळालं. मग कळाल्यावर आमच्या गावातल्या लोकांनी म्हणजे अर्ध्या तासातच सगळ्यांनी पट्टी केली, 5-5 हजार रुपये केले, 7 लाख रुपये जमवले. आणि त्याला असं धरलं, गचडीला धरलं. असं देत नव्हता ते, पण ते असं त्याचं गचडी धरली. ज्याच्या नावावर केली त्याचं नाव आहे, म्हणजे ती त्याची मठाची जमीन आहे. मठाची जमीन म्हणजे ते आळंदीचा मठ. हा, आळंदीचा मठ. कोणी केला होता तो? पै सासवीला कुणी दर्शन घ्यायला येणारांनी चालत आले. पंचकृषीतले गावं, तेवढ्या 10 गावं चालत येऊन दानपेटीत पैसे टाकले. महाराजाच्या
हातात पैसे दिले, पहिला पगार असा एक नियम आहे आमच्या 10 गावात की जे कुणी बी सरकारी नोकरीला लागल त्या सरकारी नोकरदार झाला की पहिला पगार कुणाला द्यायचा, बाबाला द्यायचा, मठाला द्यायचा, त्या बाबाच्या हातात. मग त्या बाबाने त्याचा लेखी पुरावा काही ठेवला नाही. मग कुणाला 20,000 असन, कुणाला 10,000 असन, कुणाला 50,000 असन, कुणाला 1,00,000 असन, त्याचा आता पुस्तूर काही रेकॉर्डच नाही, कुणाला पावतीच नाही, पावती बुकच नाही. जे असेल ते असं दान. कोणाकडे असायचे पैसे देवाणघेवाण एखादी दान देवाणघेवाण ते तिघं भाऊच करायचे ना. बरं. हो, ते तिघं भाऊच करायचे. आमच्या गावातल्या माणसाला 7 लाख रुपये जो तो मठ विकला तिथला आळंदीचा, त्याचं काय प्रकार नेमकं? मग ते आळंदीचा मठ मग असं समजा गाव जमलं, मग ते गावानं जमून मग तो देतो म्हणला. मग देतो म्हणल्याबरोबर गावाने एका रात्रीत 7 लाख रुपये जमवले पट्टी करून. आणि मग ते दुसऱ्या दिवशी गेले. मग तो मठ असा म्हणजे बळजबरीनं घेतला. मग तो बळजबरीनं मठ घेतला की मग जी त्यांनी असे विरोध धरलाय गावात की ह्या एकट्या केशव महाराजामुळं हे आमचं एवढं पितळ उघडं पडायला नुकसान झालं त्यांचं. जो मठ दिला होता तो बाहेर पडला, म्हणजे देता नाही वेळ आली, त्यांना पचला नाही. मग त्यांनी आता काय धरलं की ह्या केशव महाराजालाच काढायचं. मग त्यांची आता काय भूमिका आहे की काही बी झालं तरी फक्त हे केशव महाराज काढायचा. मग असे आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही केशव महाराज बी काढा, केशव महाराज आमचा कुणी नाही. हा, आमचा कुणी नाही केशव महाराज, आणि रतन महाराज बी आमचे कुणी नाहीत. पण ही एक सामुदायिक एक मठाची जागा आहे. हे जी मठ आहे हे सगळ्या ट्रस्टीचा आहे, ह्यो 10 गावचा आहे, आपल्या एका गावचा नाही किंवा आपल्या आमच्या एकट्या सासुऱ्याचा सुद्धा मालकीचा नाही. त्याला बाहेरच्या गावची बी म्हणजे त्याला हे काय योगदान. पंचक्रोशीतले लोक आहेत ते त्याच्यासोबत म्हणजे देणगी असेल किंवा मग धार्मिक मानणारे लोक तिथं आहेत. पंक्ती सप्त्यातल्या पंक्ती बाहेरगावच्याच असतात. म्हणजे आमच्या पंढरपूरच्यात मठात बी पंक्ती असतात, त्या बाहेरगावच्याच असतात, शेजारी पाजारच्या गावच्या. आमच्या गावात सप्ताह असतो तर आमच्या गावाला येऊन लोक बाहेरगावचे आमच्या अख्खे चुलबंद गावाला सप्ताह घालतात ते. म्हणजे आमच्या गावाला येऊन ती जेवण घालतात बाहेरगावचे लोक येऊन. आणि मग त्यांनी आता मला विचारायचं आहे की त्या मठामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ती कशी तक्रार तुम्ही धर्मादाय संस्थेकडे केलेली आहे की काय प्रश्न, म्हणजे तुमच्याकडे कसले पुरावे आहेत? जी जमीन तो मठचं सांगितलं तुम्ही, तो परतही घेतला, मात्र जमिनीमध्ये अनियमितता आहे किंवा मग जमिनीची मिळकत आहे, मठाला काही जमीन आहे, किती एकर जमीन आहे, त्याची काय मिळकत आहे, ती कुणाकडे आहे? आता ती मठाची जमीन 20-22 एकर तर आहे बघा. 25 कुणाकडे आहे ती, कुणा वेळी कोण करतात? ते रतन बाबाच करतात ना. मग त्याची मिळकत मठाला कशी मिळते? धर्मादाय संस्थेकडे त्याचा काही रेकॉर्ड आहे का? त्यांचं रेकॉर्ड ते हो का आता लिखित त्यांनी काय ठेवलेलं आहे, जे त्यांचं जेवढं शेतात पिकतंय त्याला बी मजुरासहित त्यांनी शासनाला बराबर हिशेब त्यांचा क्लिअर आहे. शासनाला हिशेब क्लिअर आहे त्यांचा. पण हे जे आतून जे आहेत ते जे काय कोणी आलं एखादं दान द्यायला, हे गुप्त धन आहे, दान आहे समजा, ते काही त्याच्यावर हिशोब नाही. आणि ते आमच्या देखता घेतच नाहीत ना. आणि मठात देखता बी नाही. असं यायचं आणि खोळी भरायची जी दानपेटी 5-5, 10 रुपये काय नवसाला पावतीत देव म्हणून त्यांनी दिलेलं. मग असं यायचं खोशात ते वतायची पेटी, घरी घेऊन जायचं. हिशेब विचारायच्या वक्ताला कोणी जरी एखादा उठलाच एखादा त्याला म्हणायचं तुझा खोटा उपटन. मग लोक थर बिहा लागले ना खोटा उपटन म्हणून. जर एखाद्याला कोणी म्हणा गेलं तर तुझं आणि काहीच झालं नाही, तुझं लय वाटोळ होणार आहे. मग यांना महाराज म्हणायचं का बुवा म्हणायचं. अशा प्रकारे श्राप देणारे लोक समजा धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर, तिथं त्यांना पवित्र गादी म्हणून त्यांना वरिष्ठ आपण मानतो, अशा लोकांनी तिथल्या भक्तांना अशा प्रकारचे श्राप देणं फार कठीण आहे. तुमचा इंटरेस्ट काय आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आता काय झालं पाहिजे, काय? आता माझं एकच म्हणणं आहे की जी बाबाची प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या एकनाथ बाबाची जी ट्रस्टची प्रॉपर्टी ती एकनाथ बाबाचीच राहावं. त्याच्यात कुणीही हे करून आणि जी गेलंय का महाग ह्यांनी दानपेटीतले पैसे 12 एकर जमीन घेतली बराडावर आणि ती त्यांच्या नाव. कुणी घेतली जमीन? एक रतन बाबानेच घेतली ना. कोणाच्या नावावर आहे मग आता? ते 3 पोरायचे आता त्या तिघापैकी कोणाच्या नावावर हे मला माहिती नाही. नेमके कोण आहेत 3 पोरं? त्यांचं त्या ट्रस्टवर बॉडीवर नाव आहेत का? ते कोणी अध्यक्ष आहेत का? त्याच्यातला एक सचिव आहे, मोठा आहे, तो मास्तर आहे. म्हणजे ह्या एकनाथ बाबा संस्थानच्या ट्रस्टवर ते सचिव आहेत. हा, अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष रतन बाबा आणि सचिव हे आहेत. सचिव म्हणजे हे सुसेन रामराव भोसले. आणि हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. मग ते शिक्षकचा भोसले सचिव आहेत आणि ते शिक्षक पण आहेत. हो. आणि मग माझं एकच ऑब्जेक्शन आहे की हे सचिव भोसलेच आहेत ना. मग ह्या सचिवनं ही दोघंजण संमत होऊन हे दोघांनी ह्यो मठ त्याच्याच भावच्या नावाचा का केला 6 कोटीचा. आज पै रुपया 1 रुपया पेटी टाकलेला. भोसलेंनी तो आळंदीचा मठ त्याच्या भावाच्या नावावर केला होता का? त्याच्या भावाच्या नावाचा केला. आणि जी गाड्या येतात
3 गाड्या येतात बाबांच्या. तर बाबाला ही ब्लॅकमेल करते ही तिघं भाऊ जी, फोर्स करते ही काहीतरी. ह्यांच्याकडे काहीतरी त्यांनाच माहिती पुरावे असतील, काही पुरावे असतील त्यांचे, म्हणून त्यांना अंधारातले काही हेवे देवे माहिती ती फक्त 5 जणालाच माहिती. कुणाला? एक रतन बाबा, दुसरे सुशेन गुरुजी, तिसऱ्या त्या ताई, कोण? त्या तिघाची आई. त्या तिघाच्या आईला माहिती असेल काही तेव्हा हे बाबा पंक्चर होते ते. म्हणजे त्यांच्या पुढे काही इलाज चालत नाही बाबा, इलाज चालत नाही. मग माझं काय म्हणणं येतंय की जो संन्यासी असतो, संन्यासी त्याला काही पाट न पोट असा तो मऊ गुटी असतो, ते कुणीकडे पण गणगळू शकतो. ह्याला ठेपा का लागायला लागला ह्या संन्याशाला? आता हे वय झालं ह्यांचं. संन्यासाला कुटुंब नसतं थोडक्यात, तुम्हाला असं म्हणायचं? हां, संन्यासाला कुटुंब नसतं आणि संन्यासानं एकाच माणसाकडं लक्ष द्यायचं नसतं. मग त्याच्यावर काही गडाचे मठाचे भक्त आहेत ते सर्व समान आहेत त्यांच्यासाठी, असं तुमचं म्हणणं? नाही ना. हा, म्हणजे एका कुटुंबाकडे लक्ष नाही तर सगळ्यांकडे सोबत सगळ्या समान त्यांनी सोबत धरलं पाहिजे असं माझं म्हणणं. की जे संन्यासी ते संन्यासीने सगळीकडे बघायचं, सगळं ब्रह्मांड एकटे त्यांचंच आहे. हां, पण ह्यांनी कसं आहे, ह्यांचा सुवास बी निघला. जर त्यांना जर एखाद्या वेळेस थंडी ताप आली, त्यांचं वय झालं आहे, तर त्यांना थंडी ताप आली किंवा त्यांना जर काही उलटी बिलटी झाली, तर जर तिथले कुणी म्हणले की बाबा चला आमच्या गाडीत बसा, कोण म्हणले? हे 10 बाऱ्या म्हणले, कोण? केशव महाराज म्हणले, त्यांचे उत्तराधिकारी म्हणले बाबा चला मी तुम्हाला दवाखान्यात नेतो. नाही, माझा बाबू येणार आहे. मग ह्यो बाबू त्यांचा कसा काय संन्यासाचा बाबू? मग ह्याच्यावर मला बोलायचं की आज ते माझ्या आजोबासारखे आहेत, माझ्या ते आजोबासारखे आहेत. मग तुमचा एवढा पुळका का तिघाचा? तुम्हाला तुम्ही संन्यासी आहात ना, तुम्हाला ह्या तिघाचा पुळका कशामुळं? मग तुमचं आता आम्ही जर वयात काढा, माझे ते आजोबासारखे येतं, मी त्यांच्या चारित्र्याला कालिमा लावणं म्हणजे एक माझी निंदनी बात आहे एक. मी हां, मी त्यांचा विषय तो काढू नये, पण ह्या तिन्ही पोरांनी ह्या प्रॉपर्टीला हात घातल्यामुळं आम्हाला त्या बाबाकडे जावं लागायला लागलं. की ह्यांनी तिथं राहून 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 ती राहतेत. माझं लग्न झालं आहे बघा 35 वर्ष झालं, मी 35 वर्षापासून बघते ती पोरं तिथंच आहेत आणि ती राहून 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 चिट्या फड्या तेच. हां, जेव्हा पंढरपूरचा मठ घ्यायचा होता तेव्हा 35 वर्ष म्हणजे 30 वर्षापूर्वीचा पंढरपूरचा मठ घ्यायचा होता, तर ते बाबा त्या टायमाला आम्हाला फक्त 5,000 3,000 उचल होती, ऊस तोडायला जात होतो तेव्हा, अख्खं गाव जात होतं. मग हे बाबा आमच्याकडे यायचे, आपल्याला पंढरपूरचा मठ घेतलाय, तिथला जागा घेतली, ते बांधकाम करायचंय. मग त्या मुकदमा ऐकून काय करायचं, त्या टायमाला आमच्या लेकराच्या टाळूला तेल सुद्धा नव्हतं, तर ते आम्ही 500 रुपये काटून त्या जाग्यासाठी आम्ही दान केलेलं आहे. आणि आज त्याच पंढरपुरात आमचा हक्क राहिलेला नाही. तिथं कारभार ही तिघं भाऊच करतात. पंढरपुरामध्ये आणखी एक मठ आहे, पंढरपुरात आणखी एक मठ आहे, तो कमीत कमी 25-30 कोटीचा मठ आहे. पंढरपूर स्वतंत्र एकनाथ महाराजांच्या मठाचा स्वतंत्र आहे. ती हेच सगळं बघतात, हेच सगळं बघतात. आमच्या गावची लोक धर्मावनी बाहेर उभी राहतात, आमच्या गावची सगळे. आणि जे पंचक्रोशीतले येते 200 रुपये द्या तर पिशवीमध्ये ठेवा, तुमचं कमी होता, तुम्ही कमवा. आता पैशाशिवाय काही चालत नाही, हे माझं मान्य. तुम्हाला साफसफाई, तुम्हाला लाईट बिल आहे, तुम्हाला पाण्याचं आहे, बाथरूमचं खर्च आहे, पण तुम्ही हिशेब राहू द्या ना. तुम्ही 200 का 250 घ्या, 300 घ्या, पण त्याचा हिशेब करून दुसरा मजला बांधा. भाविक भक्ताला, गरीबाला जेवणाची सोय करा, राहण्याची सोय करा. हां, आता तीच गावात पद्धत आहे. 25 लाखाचं काम आलं एक, की भाविक भक्ताला बसण्यासाठी एक शासकीय देणगीतून एक काम आलं. मग ते काम ह्यांनी संगमत करून काय केलं बघा, सरपंचांचं ह्यांचं काय झालं मला माहिती नाही, पण माझं काय मत, तुम्ही काही करा पण आपल्या गावाचा, आपल्या देवाचा विकास करा. मला बारके हेवे देवे करायची काही गरज नाही. एक तर गावाला नीट आपल्या रस्ता नाही, गावाला नीट पाणी नाही, सगळं गावाचं खिंडार झालंय. एकही गावात असं माणूस नाही, आज 1 का 2 घर आहेत गावात, सगळं खिंडार झालेलं आहे. आणि मग माझं मत की बाबा तुम्ही हे तरी विकास करा ना. आता भाविक भक्त जर आले, एकादशीला आले, त्यांनी बसायचं कुठं, राहायचं कुठं? 25 लाखाचं काम आलं ह्यांच्या आडवीत 25 लाखाचं काम माघारी गेलं. आणि ह्या महाराजाला मोठे महाराज काय करते, तर तेवढ्या पुरतं. जर तिथं तुम्ही गेलात, मी जर गेले त्या मोठ्या महाराजाकडं, तर ते महाराज काय करतात, आता माझा BP वाढला, मी आता लगेच गळालो, तुमच्यासारखं म्हणेन तसंच. आता ह्या महाराजात काय कळा राहिली बरं, कशामुळे झुंजत असते नाही महाराजाकडे ही लोक, येड लागलं का ह्यांना? पण ह्या महाराजानं ह्यातून बसून बसून आमच्यात आमचीच माणसावर माणसं भांडणं. आणि हे काय व्हायला लागला विषय, मी एक ऐकला, मला त्याच्याशी काही घेणे नाही. मी एकनाथ बाबा शपथ खाऊन सांगते की मला जातीभेद करायचा नाही आणि संताच्या गादीपस्त करायचा नाही. पण हे बाबा काय करायला लागले,
ह्या जातीचा एक बोलायला लागले की त्या जातीच्याला मागं टाकायला लागले, ह्या जातीचा बोलायला लागले की मग हे बाबा बसायले वाड्यात आणि बाहेर लागायला लागले भांडणं. म्हणजे जातीय तेढ निर्माण व्हायला लागली, जातीत तेढ निर्माण व्हायला लागला. मग आता जातीत तेढ निर्माण झाल्यावर मग ह्याच्यात हे किती दिवस झाकून ठेवायचा हे इस्तू. म्हणजे कुठेतरी जातीय तेढ निर्माण झाले की वादच थांबतात. हा आणि मग बाबाही वाचतात असं काही. बाबा हा मग ते त्यांना कळालं ना की मग ह्याच्यात आपलं साधायला लागलं आता. मग ही तिघांनी काय केलं, ह्या तिघा भावाने बी आमच्यात आमचेच माणसं घातले की मग हे पुन्हा मोकळे झाले. मग हिकडले ग बसले तिकडले ग बसले. नगो आम्हाला मठाचं काही करायचंच नको, भांडणं लागायला लागले. नगो आपल्याला कुठं दुश्मनी लावायची, नगो आपल्याला कुठं दुश्मनी लावायची. म्हणून ह्या मठाचं ह्यांनी पुन्हा पुन्हा कारभार करून 3 गाड्या येतात, एक गाडी 20 लाखाची, 3 गाड्या ह्यांच्या तिघाच्या नावावर येतात. आणि हे तर काय केलं यांनी, नाव त्यांच्या आणि ट्रस्टीला काय सांगितलं, म्हणजे हिशोब द्यायला ही गाडी भाड्याने, ह्या गाडीचा 30,000 रुपये महिना. म्हणजे जी गाडी महाराज वापरतात, हो 3 गाड्या, हो ती कुठल्या तरी एखाद्या त्रयस्थ माणसाची आहे आणि ती भाड्याने घेतली. म्हणजे बाबांना भाड्याने घेतली आणि मठाच्या मिळकतीमधून त्यांना पैसे द्यायचे असं. 30,000 रुपये महिना त्या गाडीचा. सगळी शक्कल लढवून केलंय ते म्हणजे असं पै ना पै त्यांचं लढवू नये. ही सगळी तुमची मागणी आहे, ही मागणी तुम्ही धर्मादाय संस्थेकडे केली. आता तिथं ट्रस्टी, तिथं प्रशासक नेमावं अशी काही मागणी करताय का तुम्ही? हे सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार थांबला पाहिजे. आता तिथं काही गावकऱ्यांना धार्मिक स्थळामध्ये काही श्राप देऊन किंवा मग काही बंधनं घालून जातीय तेढ निर्माण करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. यासाठी तुम्ही एखादा तहसीलदारच्या लेवलवरचा एखादा प्रशासक नेमावा अशी धर्मादाय संस्थेकडे मागणी केली. हा मग आता शासनाने निर्णय घ्यावा लागून नव्हतो. गावात एखादी मारामारी करणार, आता आजकालचे पोरं तापड येतं, आजकालचे पोरं 25-30 वर्षाच्या आतले पोराले काही गम नाही कशाचा. आता हे वातावरण असं झालंय. म्हणून मला काय वाटतंय की तितक्या पुढं जाऊन आज माझे पोरं असतील, कुणाचे पोरं असतील, गावातले कुणाचे पोरं असतील, ही सगळी जी लेकरं येतं माझ्या लेकराच्या वयातली, ही सगळी माझेच येतं. जे गाव आहे हे माझ्या अत्यंत काळजातलं गाव आहे. मला गावातले एकही माणसाची कुणाचा तेढ नाही किंवा माझ्या गावात कुणाशी मला दुश्मनी लावायची नाही. माझं एवढाच एकच म्हणणं आहे की शासनानं आमच्या जे मठात जे चाललं हेवे देवे आणि जी ह्याच्यावर जे वाद निर्माण होऊन एखादी बार एखाद्याचा बळी जाण्यापेक्षा धुपून शासनानं पहिला निर्णय घ्यावा. मला वाटतंय की आमच्या गाव प्रशासक नेमो अशी मागणी. प्रशासक नेमो. जी खूप खूप धन्यवाद दिल्या वेळेबद्दल. आणि मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा शेवटी सांगणार आहे की धार्मिक स्थळांबद्दल बोलायला थोडंसं आम्हाला घाबरावं लागतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी सांगितलं की इकडून एक कास्ट तिकडून एक कास्ट, म्हणजे जातीय तेढ निर्माण केली जाते आणि कुठेतरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडीशी अडचण येतेच. मात्र सत्य काही झाकत नाही असं सांगितलं गेलं की मी त्यांच्याच तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात. हे त्यांनी स्वतः सांगितलं की मी एकनाथ बाबांची भक्त आहे आणि मी अजिबात काही खोटं बोलणार नाही, त्या खोटं बोलत नाही आहे, त्यांची इच्छासुद्धा नाही आहे की मला काही मिळावं. मात्र या मठामध्ये ज्या काही गैरप्रकारच्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या घडू नयेत आणि जातीय तेढ निर्माण होते, त्या जातीय तेढ निर्माण होऊन कुठला तरी एखादा बळी जाऊ नये या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी प्रशासक नेमावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर जे काही मठाचे संन्यासी बाबा आहेत त्यांनी कुठले तरी एखाद्या कुटुंबाला जवळ करून बाकीचे भक्त जे आहेत त्यांना दुःख देण्याचं काम केलेलं आहे, ते होऊ नये या सगळ्या गोष्टीची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मठाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी, जमिनीच्या नावाखाली किंवा मिळकतीच्या नावाखाली काही गोष्टी केल्या जात आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड ठेवलेला नाही. धर्मादाय संस्थेच्या लेवलवर जिथं जिथं काहीतरी सगळ्या गोष्टी टेक्निकली गोष्टी कागदोपत्री पुरवता येतील या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मात्र जे काही पडदे आडून किंवा मग धर्मादाय संस्थेच्या बाहेर काही गोष्टी आहेत, मग गुप्तदान असेल किंवा मग या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी कुठेतरी मठाला आणि गावकऱ्यांना सोयीच्या नाही आहेत किंवा मग तिथं काही फायद्याच्या नाही आहेत. जसं त्यांनी सुरुवातीला उल्लेख केला की त्या ठिकाणी भक्त आहेत, भक्तांसाठी बसण्यासाठी व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या केलेल्या नाही आहेत. गेल्या म्हणजे पिढ्यानपिढ्या होत असलेल्या त्या गडावर जे काही ये जा असेल, भक्तांची जे काही श्रद्धा असतील, दान दिलेलं असेल. आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की तिकडं पंढरपूरला सुद्धा कुठला तरी 20 कोटी रुपयांचा मठ आहे, तो अंतर्गत आहे. या सगळ्या गोष्टींची धर्मादाय संस्थेकडून चौकशी व्हावी आणि तिथं कुठेतरी या सगळ्या गोष्टीला लगाम लावण्यासाठी प्रशासक नेमावा अशा प्रकारची मागणी केली. आणखी एक झालं ना, आता त्यांनी काय केलं, आता 2 महिने झालं एक प्रत्येकाच्या दारात माधवगिरीला बाबा आले म्हणून सप्त्यात 50 पोतं साखर आलती, एक नवसानं आलती बरं का. मग त्याच्यातलं सप्त्याचीच वेगळी आणि वेगळी 50 म्हणजे ते परगावच्या लोकांनी तरी ते काही हे असेल साखर वगैरे, हा साखर घातलेलं, आम्ही 50 किलो साखर देऊ बाबाला, अशी 50 पोतं साखर झाली. सप्ताह झाला की 2-4 दिवसाने त्यांनी लगेच नेऊन विकली.
म्हणजे ती 50 पोते विकून टाकली. विकून टाकली. हां. आणि आता पुन्हा माधवगिरी मागितली, काहीतरी 50 पोत ज्वारी काय मागितली. असते माधवगिरी? काय असते माधवगिरी म्हणजे ते धान्य मागायचं, मंदिराच्या नावाखाली. मंदिराच्या नावाखाली मागायचं की बाबा माधवगिरी बाबा आलेत. मग धान्य आणलं तर तिथं एक चिमण्या दारात फिरते, त्या मठाच्या दारात चिमण्या. ते एक पासाभर तरी त्या चिमण्या पुढे टाकायचं, एक पासाभर तरी. माणसाला तर जाऊ द्या, मुख्य प्राण्याला तरी, पक्ष्याला तरी 4 दाणे टाकायचे असे. तर त्यांनी अख्खं टेम्पो भरला. माझ्याकडे आता सध्या फोटो आहे, मला ते व्हिडिओ पाठवले होते, तेच होते. धान्याचे टेम्पो भरून हे आडतीला लावतात. आणि त्याचा जर विचार आहे गेलं की ते काय म्हणले की तुला जास्तच नाद आहे आणि तुझं आम्हाला बघायचं आहे. मला काही लोकांच्या धमक्या पण येतात, मी आता नाव घेणार नाही. काही लोकांपासून मला भीती पण आहे, पण मी भिणार नाही. मी मेले तरी चालन, पण मी या मठाचा कसून चौकशी लावल्याशिवाय राहणार नाही. मला शासनानं काय मला शिक्षा द्यायची ती देऊ द्या, पण आज माझ्या एवढं मनात असं खेळत आहे की आज मी 1 रुपया असून मी पंढरपूरची जागा घ्यायला 500 रुपये खाना पण मी तिथं दिलेली. माझ्या लेकराच्या टाळूला तेल नव्हतं आणि ही कारभार तिथं करते. हीच का करतात? गावात माणसं नाहीत का आमच्या गावात का माणसं नाहीत का? ही आणि वरून काय म्हणतात, आम्ही जेलात गेलो तरी चालन. मग त्यांची तुमच्यासारखी जिद्द आहे काहीतरी. हां, मग त्यांच्याकडे पुरावे आहेत ना कशाचे, की जी त्यांनी गुप्तदान घेतलेले की खर्च आहे, भरपूर पैसे आहेत ना फेकायला त्यांना. तर आपल्याकडे काय पैसे आहेत काय? आपल्याकडे आपण कुठवर पुरणार आहे त्यांना? त्यांच्याकडे अपाट पैसा आहे. आता गुप्तदान आलेलं आहे, कुणाचे एके दिवशी लाख रुपये आलेले आहेत, म्हणले ते कुठं खर्चायचे? मग हे काही आमच्यासाठी खर्चायला लागले आता हे. म्हणून ते काय म्हणतात, काही झालं तर हरकत नाही, पण आम्ही काय करू, हे होऊ देणार नाहीत आणि हे उत्तराधिकारी आम्ही याला ठेवणार नाहीत. मग हे तुम्ही काढा, तुम्ही उत्तराधिकारी काढा. उत्तराधिकारी काय आमचा नाही आणि आम्हाला उत्तराधिकाऱ्याशी बी काही घेणं देणं नाही. पण तुम्ही असं बदलिता किती? हे उत्तराधिकारी आणलेला 4था आहे. मग हे खेळ किती दिवस करायचा आहे? हे 4था उत्तराधिकारी टिकत का नाही? उत्तराधिकाऱ्याला टिकू का दिलं जात नाही तिथे? काय असे यांचे मागचे घोटाळे उघडे पडते. धार्मिक स्थळाच्या नावावर फक्त पैशांची लूट आहे असं आहे का? मग हे महाराज आले आणि हे महाराजांना हे काढलं, हे मठाचं जाय काही निघलं म्हणून मग आता हे महाराजच ठेवायचे नाहीत. मग असं नुसतं पडदे आडून किती लोकांना लुटायचंय आणि किती लुटून एक पाण्याचा मी काय म्हणते, तुम्ही खा, सगळ्या गावाचं खा, पण तिथं त्या धार्मिक मठाच्या ठिकाणी परगावाहून लोक चालत आले तर त्यांना एक पाण्याचं एवढं संस्थानाकडं नाही का, 500 लिटरच्या टाकीला 2,500 लागतात आणि त्याला हे करा 1 लाख रुपये नाहीत का ह्यांना बोर करून तिथं पाणी करायला? बोर केलेला ते बाबाच्याच वाड्यात, त्याला कुलूप, संडास बाथरूम सुद्धा नाही तिथं. संडास बाथरूमला जर जायचं झालं, भजन करता भजन आमच्या गावात रोज भजन आहे. आता करते आता ते बी दादागिरी करून मठात घुसले. असा कुठला, आता मला सांगायचं म्हणजे कव्हर बी पुरणारच आहे हे. तुम्हाला सांगते की एकादशीचं सगळे असे लोक, माझं मत आहे की सगळ्यांनी हे संप्रदायासारखं व्हावा लेकरांनी. आज किती मेलेत आमच्या गावात दारू पिऊन, तरुण पोरं मेलेत. मग एवढं गावात देवस्थान असताना एवढे व्यसनी का झाले? ह्या महाराजांनी एकालाही जवळ केलं नाही आणि ह्या आध्यात्मिकाचं काय असतं हे बिलकुलही सांगितलेलं नाही. मग हे गावात हे देवस्थान असून, एवढे आज मोठे महाराज असून, आज गावावर वेळ का आली? ही बायाली याची कवळ्यापणा विधवा व्हायची, दारू पिऊन अशी किती यादी काढून तुम्हाला मी देईन दुसऱ्या बारीनं. मग हे धार्मिक क्षेत्र आहे, मग ह्यांनी जवळ घेऊन सांगायचे महाराज ते म्हणजे जगतात त्या गावात, सगळं करतात त्या गावात आणि ह्या गावाकडेच लक्ष द्यायचं नाही. बाहेरून जमवून गावकरी महाराजांना कसं सहकार्य करतात तुमच्यासोबत? तुम्ही किती जण आहेत तुमच्यासोबत येणारे? गावात तुम्हाला किती लोक सहकार्य करतात ह्या गोष्टीसाठी? तुम्ही जो अर्ज केला, जी काही तक्रार केली गटाच्या विरोधामध्ये, गडाच्या विरोधामध्ये, तुमचं कोण आहे सोबत? तुमच्यासोबत कोण आहे? गावच आहे माझ्यासोबत. मग त्यांच्यासोबत कोण आहे? मग त्यांच्यासोबत थोडेफार असतीलच ना. आता कसं आहे, काही लोक नुसती मजा बघाय असते, ते मजा बघायची नुसती, इकडे एकदा बघायचं, इकडे जायचं, काय चाललं केशवबाबाचं म्हणायचं, तिकडे एकदा जायचं, काय चाललं रतन बाबाचं म्हणायचं, आणि कोणतंच करायचं नाही. फक्त रतन बाबाची कळ केशवबाबाला सांगायची, केशवबाबाची कळ रतन बाबाला सांगायची. काय घेणे नाही. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची भीती वाटत नाही का की बाबा जरा चुकी करतोय असं वाटत नाही त्यांना? ते लोक मध्ये काय काढायला मध्ये करणाराला का आता पुस्तक कुणाला भीतीचं भानच नाही ना. ह्याच्यावर काय होत असतं, ह्याच्यावर काय करणार आहेत म्हणून ह्यांना कुणाला भीतीच नाही ना. आणि बाबा ह्या लोकांना असं दम देत नाही की तुझा खोटा उपटण असं काही दम देत नाही ना. मग काय होत नाही. आता कसं माझे देखता बी झालं, पण सत्य बोलण्यासाठी खोटाच कुणाचा उपटत नाही, पुढे येत नाही कोणी. सत्य ज्याला बोलायचंय का, आता सत्य बोलायचं मला बी म्हणते ते तिचा खोटा उपटल. मी सत्य बोलायला मला तिथली मोहरी इतकी आशा नाही. माझी जनतासाठी सगळी, माझं म्हणणं सगळं जनतासाठी आहे.
परगावून लोक येतात त्यांची सोय व्हावा, मुकामाला एखादं राहिलं त्याला राहण्याची सोय व्हावा, मुकामाला राहिलं तर त्याच्या जेवणाची सोय व्हावा. हां, आज भजन करायला लागलं तर असं खणखण उकडत आहे तिथं फॅन नाही, व्यवस्थाच नाही अजिबात. लक्षात तुमची तक्रार सुद्धा लक्षात आलेली आहे आणि मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून यांच्या वतीनं प्रशासकाला विनंती आहे, धर्मादाय संस्थेला विनंती आहे की सदरील गडामध्ये मठामध्ये नेमकं काय चाललेलं आहे याची सगळी सखोल चौकशी केली पाहिजे. आणि यामध्ये काही जर अनियमितता काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी थेट प्रशासक त्या ठिकाणी नेमावा, अशा प्रकारची मागणी यांनी नाही सुद्धा तर केली. नेमल्याशिवाय मागच घेणार नाही एखाद्याचा बळी जाण्यापेक्षा. जी, तर अशाच प्रकारचे एखाद्याचा बळी जाण्यापेक्षा थेट प्रशासक नेमावा अशा प्रकारची मागणी केली आहे. कॅमेरा पर्सन मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.